तुम्ही बघू शकता पूर्ण आरी वर्क केलेलं आहे, ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे. फक्त आपल्याला ब्लाऊज आपण जे स्टिच करणार आहे त्याला फक्त ते लावायचं आहे. संध्याकाळची देवपूजा झाली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली. आणि स्वयंपाक आज छोले भटुरे करायचे होते आम्हाला, त्यामुळं मग एके साईडला कुकरमध्ये छोले आणि बटाटे शिजायला ठेवले आणि दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यामध्ये मैदा घेतलेला होता आणि आपल्याला भटुरे बनवायचे होते त्याच्यासाठी पीठ करायचं होतं. त्यामुळे मैद्यात थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर चिमूटभर आपला खायचा सोडा टाकला, अर्धा चमचा. त्यानंतर मग त्यात दही टाकलं, कारण दही टाकल्यामुळे आपले भटुरे छान नरम होतात आणि फुगतात. आणि 2 चमचे आपलं साजूक तूप टाकलेलं होतं आणि हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि लागता आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून मस्त पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही बघताय की पीठ अगदी नरम झालेलं होतं आणि पीठ 15 ते 20 मिनटं, तसं तर अर्धा 1 तास ठेवलं तरी पण चालतं. तर मग मी बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर मग भाजीची तयारी करायची होती, तर इकडे टोमॅटो आणि कांदे, लसूण, आल्याची ग्रेव्ही करून घेतली आणि भरपूर सारा बारीक चिरलेला कांदाही कापलेला होता. तर कढई ठेवली होती गरम करण्यासाठी आणि इकडे आपली बाकीचे सर्व साहित्य काढून घेतलं. तर थोडासा गरम मसाला, आपले जे गरम मसाले असतात थोडे, तर ते टाकले, कच्चा मसाला. तर ते परतून त्यात कांदा टाकला परतण्यासाठी आणि कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा, म्हणजे कांद्याचा जो कडसरपणा असतो तो लागत नाही. आणि कांद्यातच असं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या, लांब चिरून घ्यायच्या होत्या त्या, तर मी तशा टाकल्या कारण तशा आवडतात आम्हाला. आणि त्यानंतर आपण जी प्युरी बनवली होती टोमॅटो आणि कांद्याची, तर तीही त्यात टाकून दिली. पण मग कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच त्यात ती प्युरी टाकायची आणि तीही मस्त मिक्स करून घ्यायची, कारण त्यात एक कांदा टाकलेला होता त्याचाही थोडासा कच्चेपणा जावा म्हणून तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यानंतर ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. आमच्या घरात थोडंसं स्पायसी चालतं त्यामुळं मग मी थोडं जास्त टाकलं. आणि त्यानंतर वरतून थोडासा गरम मसाला टाकायचा. गरम मसाला टाकल्यानंतर आपल्याला छोले मसाला येतो, तर तो छोले मसालाही मी त्यात टाकला. आणि अशी भाजी खूप छान लागते ग्रेव्हीची. तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण करत असतं, तसं आम्ही पण नवीन पद्धतीने ट्राय करण्याचा प्रयत्न करतो दरवेळेस. आणि ह्या वेळेस आम्ही दही टाकून करणार होतो, तर वाटीत दही पण घेतलेलं होतं. तर व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यात थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि पाणी टाकून जरा वेळ ठेवलं झाकण ठेवून. त्यानंतर मग त्यात थोडंसं दही टाकलं आणि दही थोडं माझं पातळ झालेलं होतं त्यामुळं. पण मग दही टाकल्यानंतर भाजीला अजून जास्त टेस्ट येते, खूप छान लागते. दही टाकल्यानंतर एक वेगळाच फ्लेवर येतो आणि कलरही छान येतो. तर तुम्ही बघू शकता दही टाकल्यानंतर त्याचा कलरही चेंज झाला होता थोडासा. तर आपले इकडे वाटाणे आणि हरभरे आणि बटाटेही शिजलेले होते. तर छोले घेतलेले होते मोठे, तर तेही शिजले, त्याच्याही 2-3 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. आणि ते व्यवस्थित शिजल्यानंतर मग चांगलं लागतं. थोडे कच्चे असल्यावर मग ते खायला इतके चांगले लागत नाही. तर इकडे आपला मसाला शिजत होता, तर त्यात मी थोडासा गुळाचा तुकडा किसून टाकला, कारण गूळ टाकल्यामुळे ना खूप भाजीची टेस्ट अजून छान होते. तर असा कच्चेपणा लागत नाही भाजीला त्यामुळं. तर गूळ टाकला आणि त्यानंतर मग भाजीत जे छोले आपले शिजलेले होते तर तेही टाकून दिले आणि व्यवस्थित मस्त परतवून घेतलं. तर 5 ते 10 मिनटं त्याला छान परतवल्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्याला एक उकळी येऊ दिली. तर तुम्ही बघता आपल्या भाजीला खूप छान कलरही आलेला होता आणि टेस्टला पण खूप सुंदर लागली भाजी. तर इकडे मी एका कढईत पुन्हा तेल टाकलं आणि त्यात जिरे टाकले. आपण जो भात केलेला होता, भात करून त्यानंतर तो जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यात कोथिंबीर वगैरे टाकून जिरा राईस परतवला तसा, कारण असं काही वेगळं भाजी केली आपण तर तसा भात खायला मस्त लागतो. आणि इकडे भाजी उकळत होती, तर त्यात थोडीशी मी कसुरी मेथी टाकली. अशी कसुरी मेथी बारीक करून घ्यायची हातावर. कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीची चव अजून वाढते. आणि नंतर मग गॅस बंद करून दिला.
इकडे आता आपलं पीठही मस्त सेट झालेलं होतं. अर्धा तास झालेला होता पीठ मिळून आणि मस्त नरमही झालेलं होतं आणि खाण्याचा सोडा टाकल्यामुळे पीठ थोडंसं असं फुगलेलं पण दिसत होतं. तर आता आपण त्याचे मस्त छोटे छोटे गोळे करून घेतले. छोटे म्हणजे थोडंसं पुरीपेक्षा थोडं मोठा करायचे होते आपल्याला भटुरे. तर तुम्ही बघताय मस्त लाटून घेतले आणि भटुऱ्यांची म्हणजे खूप पातळही लाटायचे नव्हते आणि खूप जाडही ठेवायचे नाही. तर असं मीडियम साईजनुसार आपल्याला ते करायचे होते. तर तसे मी सर्व भटुरे लाटून घेतले आणि एका प्लेटमध्ये ठेवून दिले, कारण मग एक एक लाटून मला तळायला थोडं अवघड गेलं असतं, कारण मग एकटीच होती. आणि इकडे सगळे भटुरे लाटून ठेवले. अजून काही बाकी होते लाटायचे. तर तेलही एकीकडे तापायला ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघताय की तेलात भटुरा टाकल्यानंतर तो किती छान फुगलेला आहे. म्हणजे त्याला असं हलवायला पण नाही लागलं, तो आपोआप एवढा छान झाला. आणि पीठ आपलं एकदा व्यवस्थित सेट जर झालेलं असलं ना, तर भटुरे फुगायला म्हणजे काहीच वाटत नाही. खूप छान होतात आणि नरमही होतात. तर नक्की ट्राय करून बघा असं. आणि आमचं जेवण वगैरे झाले आणि अचानक मम्मींना खूप जास्त ताप आला. तर काय झालं म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. तर त्यांना टायफॉईड झाला होता, त्यामुळे मग त्यांना तिथे लगेच ॲडमिट करून घेतलं आणि पुढचा ब्लॉग तर काही घेताच आला. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर मागे तुम्ही बघितलं आपल्याच ब्लॉगमध्ये, तर म्हणजे स्वयंपाक झाला आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि मम्मींना अचानक थोडी कणकण आली. तर आम्ही दवाखान्यात गेलो बघण्यासाठी, म्हणजे काय झालं काय नाही. तर डॉक्टर बोलले की रिपोर्ट काढून बघा तुम्ही, कारण आता सध्या व्हायरल चालू आहे खूप. त्यामुळं रिपोर्ट काढला आणि त्यात त्यांना टायफॉईडची लागण होती. तर त्यामुळं मग त्यांना ॲडमिट करायला लागलं. त्यामुळेच आपले मागचे 2 दिवस झाले ब्लॉग येत नाहीये. तर भरपूर टाईमचा मला मेसेज आला की ताई ब्लॉग काय येत नाहीये. तर तेच कारण होतं की मम्मींना झालं 2 दिवस झाले, आता 3 दिवस झाले ॲडमिट केलंय. तर त्यामुळेच आपलं थोडंसं लेट झालं ब्लॉग यायला. आणि मग कसं होतं, घरात पण थोडी गडबड चालते. मग स्वयंपाक वगैरे, त्यांना टिफिन वगैरे द्यायचा, घरातलं आवरायचं, त्यामुळं मग थोडंसं डिले झाला आपला ब्लॉग. तर चला आता पुन्हा आपण सुरुवात करू नवीन. तर तुम्हाला खूप दिवसापासून दाखवायचं होतं, पण मग आपलं ड्रेसचं चाललं होतं. भरपूर सारे ड्रेस आले, परत भरपूर ड्रेस सेल पण झाले. अजून नवीन स्टॉक पण आलेला आहे, तोही तुमच्यासोबत शेअर करायचा आहे लवकरच. तर तोही तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. त्याचसोबत अजून काहीतरी नवीन आणलेलं आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता नक्की बघा संपूर्ण. तर तुम्हाला खूप छान छान वस्तू बघायला मिळणार आहे त्यातल्या. म्हणजे युनिक आहे, आपल्या प्रत्येकीच्याच रिलेटेड आहे. म्हणजे प्रत्येक जण, आणि आता सध्या लग्न समारंभ पण आलेले आणि लग्न कार्यात कसं होतं, प्रत्येक लेडीजला आपण कसं छान दिसल, आपले ड्रेस, आपला कॉस्ट्युम भारी, अजून साडी किती छान उठून दिसेल, तर सर्वजण तेच बघतात. आणि आता नवीन ट्रेंड आलेला आहे की सर्वांना डिझायनर ब्लाऊज हवं असतं. तर आणि डिझायनर ब्लाऊजची प्राइसही तशी खूप जास्त आहे. म्हणजे लिटरली त्याला जर वर्क करून घेतली आपण तर ते 2 ते 3 हजाराच्या पुढेच जातं. तर सर्वांना माहिती ते. तर त्याच्याच रिलेटेड आपण तुमच्यासाठी नवीन मस्त आरी वर्कचं ब्लाऊजची डिझाईन आणलेली. तर तीही तुमच्यासोबत मी शेअर करते. तर नक्कीच तुम्हाला पण आवडेल ते. तर आता सध्या लग्न सराई चालू आहे आणि प्रत्येक जण आपलं ब्लाऊज म्हणजे छान स्टिच करून घेतं. काही जण त्याला आरी वर्क करून घेतात आणि आरी वर्कचे पैसे भरपूर असतात, कारण आम्ही पण केलेलं आहे स्वतः. तर त्यामुळे माहिती की भरपूर पैसे घेतात. तर तेच तुमचे पैसे थोडेसे वाचवण्यासाठी आपण तुमच्यासाठी खूप छान असं पॅटर्न आणलेलं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण आरी वर्क केलेलं आहे, ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे. फक्त आपल्याला ब्लाऊज आपण जे स्टिच करणार आहे त्याला फक्त ते लावायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वर्क केलेली आहे. तर ही मागच्या गळ्याची आहे, ही पुढे जे आपण नेक साठी छोटस लावतो, तर एक साइड 1 साइड तर ते, आणि जे आपल्या स्लीव्हजला असतं, स्लीव्हजला लावण्यासाठी हे 2 आहे. तर खूप सुंदर आलेली आहे. आणि एवढीच वर्क करायला जर आपण गेलो तर एवढंच वर्कचे आपल्याकडनं 1500 ते 2000 रुपये घेतात. तर सर्वांनाच माहिती, ज्या कोणी ताईंनी केलं असेल त्यांनाही माहिती असेल. तर आपण ही रेडीमेड आणलेली तुमच्यासाठी. तर याचाच वापर आम्ही पण करणार आहे आमच्या ब्लाऊजला. तर खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही पण पूर्ण आरी वर्क केलेलीच आहे, म्हणजे असं चिटकवलेलं वगैरे काहीच नाहीये. म्हणजे काळ पडण्याची पण शक्यता नाहीये तुमच्या.
ब्लाउजला, तर पूर्ण स्टिच करून घेतलेले म्हणजे आरी वर्कच आहे. तर हेही तुम्ही लावू शकता तुमच्या ब्लाउजला. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण जे नेकला जे वर्क करतो आरी वर्क, तर तीच आपण पूर्ण रेडीमेड आणलेली आहे. आणि याला तुम्हाला स्टिच म्हणजे पूर्ण असं चिटकवण्याची पण गरज नाही, तुम्ही स्टिचही करू शकता तुमच्या ब्लाउजला. खूप सुंदर वर्क केलेली आहे आणि ही वर्क पूर्ण अशी स्टिच केलेली जशी आपण आरी वर्कसाठी करतो तशी. स्लीव्जला पण आहे, हे बघू शकता, नाजूक स्लीव्जला पण आपण अशी ही वर्क लावू शकतो पुढे नेकसाठी. आणि ही जी मागची मोठी तुम्हाला दिसते डिझाईन, तर ही बॅकच्या नेकसाठी पण आपण लावू शकतो. आरी वर्क न करता रेडीमेड पूर्ण ब्लाऊज म्हणजे छान दिसेल अशा प्रकारची आपण पूर्ण डिझाईन आणलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर DM करा, कारण स्टॉक खूप कमी, म्हणजे हे ॲक्च्युली आम्ही आमच्या दोघींसाठीच आणलेलं होतं. तर जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही अजून ऑर्डर करूनही देऊ शकतो तुम्हाला. तर तुम्ही इथे बघताय की हे बघा दोन्ही अगदी सेम आहे. तर आमच्याही ब्लाऊजला हीच डिझाईन करायची आहे, कारण आरी वर्क करणं म्हणजे घरी तर आपण नाही करत, कारण त्याच्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो आणि जरी केलं तरी पण त्याला भरपूर खर्च पण येतो. तर ज्यांना माहिती असेल, तर ज्यांनी घरीही करायचं ट्राय केलं असेल त्यांनाही माहिती असेल, तर याला भरपूर खर्च पण लागतो. पण आता म्हणजे खर्च जास्त न करता एवढं सुंदर रेडीमेड डिझाईन आपल्याला मिळते आहे. तर एवढ्या सुंदर अशा डिझाईनची प्राईस फक्त आणि फक्त तुम्हाला 430 रुपयाला पडणार आहे. आणि असं जर वर्क करायला तुम्ही बाहेर गेलं तर तुम्हाला साधारणपणे 1500 ते 2000च्या पुढेच खर्च लागणार आहे आणि त्यात वेगळं ब्लाऊज स्टिच करायचा खर्च. त्यामुळे तुम्ही 430 रुपयात एवढं सुंदर तुम्हाला डिझाईन मिळते. तर लवकरात लवकर त्या संधीचा फायदा घ्या. जेवढी ही डिझाईन केलेली दिसते ना तुम्हाला, तर हे सर्व मण्यांचाच खर्च तुम्हाला तेवढा लागणार आहे. तर तुम्ही बाहेरही विचारू शकता की म्हणजे या ब्लाऊजला वर्क करण्यासाठी खूप खर्च येतो. तर ज्यांनी केलं आहे त्यांना नक्कीच माहिती आहे. तर 430 रुपयामध्ये तुम्हाला एवढं सुंदर ब्लाऊज येणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फायदा घ्या आणि स्क्रीनशॉट काढा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर, आणि पटकन DM करा. याला काहीच करायची गरज नाही आहे. हा जो एक्स्ट्राचा जो कापड आहे तो तुम्ही कापून घ्या आणि ही जी तुम्हाला वर्क दिसते ती तुम्ही आपल्या लेडीज टेलर असतात त्यांच्याकडे जाऊन ही तुम्ही स्टिचही करून घेतली किंवा ग्ल्यूनेही चिटकवली. तो B700 म्हणून ग्ल्यू येतो, 7000, मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती. तर त्या ग्ल्यूने जरी तुम्ही ही वर्क तुमच्या ब्लाऊजला चिटकवली तरी पण सुंदर दिसणार एकदम. तर लवकरात लवकर घ्या. आणि हे बघा आता हे सर्वात सुंदर असं करवली नाव. तर नवरदेवाच्या नवरीच्या भरपूर साऱ्या करवल्या असतात आणि सुंदर असं म्हणजे मेकअप करतात. तर प्रत्येकालाच वैदिक सोहळ्यामध्ये आपण नऊवारी घालायची हौस असते. तर त्यामुळेच असं खूप सुंदर असं नाव आणलेलं आहे, तर करवली नाव. तर हे नाव आपण आपल्या पैठणीला किंवा आपल्या नऊवारी साडीच्या ब्लाऊजलाही लावू शकतो, खूप भारी दिसतं. तर करवलीची प्राईज आहे फक्त आणि फक्त 230 रुपये. आणि हेच नाव जर तुम्ही गावातही घ्यायला गेलात, कारण आम्ही आमच्या स्वतःच्या लग्नासाठी म्हणजे मी ज्या वेळेस खरेदी केली होती तर त्यावेळेस कमीत कमी हे असे नावं ना 300-350च्या पुढेच सांगायचे. तर तुम्हाला एवढं स्वस्तात मिळतं आहे, फक्त 230 रुपयामध्ये एवढं छान नाव मिळतं आहे. तर लवकरात तुम्ही याचा फायदा करून घ्या आणि 230 रुपयाला हे नाव खरेदी करा. तर चला पुढचं नाव बघू आपण, कारभारीन. तर भरपूर साऱ्या ताईंचे लग्न ठरलेले असतील, काहींचं म्हणजे प्रत्येकालाच नवीन नवीन काहीतरी आपल्या ब्लाऊजला छान वर्क करावे असंही वाटत असेल. तर भरपूर जण आता नावं टाकतात, काही आरी वर्क करून घेतात. पण तुम्ही इथे बघताय की नेटवर हे असं कारभारीन नाव टाकल्यानंतर तुमचं ब्लाऊज म्हणजे खूपच भारी दिसणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही हे नाव घ्या. आणि कारभारीन म्हटल्यावर खूप रॉयल लुक येणार आहे हे नाव लावल्यानंतर तुमच्या ब्लाऊजला. तर आपण वैदिक सोहळ्यासाठी पण लावू शकता तुम्ही. तर बघू शकता किती सुंदर दिसतंय हे नाव. तर नाव मोठं आहे त्यामुळं याची प्राईस 300 रुपये. कारण म्हणजे आता हे बघा करवली नाव थोडंसं छोटं वाटतंय आणि कारभारीन नावाला थोडंसं वेगळी डिझाईन केलेली आहे, त्यामुळे याची प्राईस 300 रुपये ताई. तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करू शकता. 300 रुपयात तुम्हाला एवढं भारी नाव येतं आहे, कारण तुम्ही याची चौकशी बाहेरही आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही बघू शकता. तर ऑनलाईनसुद्धा याची प्राईस आहे ना तुम्हाला 400 ते 450च्या पुढेच दिसणार आहे. कारण आम्ही स्वतः लग्नाच्या खरेदीसाठी ज्यावेळेस जायचो आणि हे असं विचारायचो तर म्हणजे खूप वाटायची तेव्हा प्राईस याची. आणि हे बघा हे मोर,
मोराचे पॅच. तर हे मोर तर तुम्ही पूजाच्या ब्लाऊजवरही बघितले असतील. तर त्या मोरची प्राईस होती 500 रुपये. तर तिने पण ते दुकानातूनच खरेदी केलेले होते. तर आपण तसेच मोर इथे आणलेले, पण आपल्याकडे त्याची प्राईस 500 रुपये नाही आहे. तर त्याची प्राईस आपल्याकडे फक्त आणि फक्त 290 रुपये. आणि 290 रुपयामध्ये तुम्हाला एवढे सुंदर मोर मिळत आहे. तर तुम्ही बाहेरही याची चौकशी करू शकतात. तर हे तुम्हाला कमीत कमी 350च्या पुढेच जाणार आहे रेंजमध्ये. आणि तुम्ही वर्क पण बघू शकता, याची अगदी डिटेलमध्ये वर्क केलेली आहे. आणि डायमंडसुद्धा एकदम चमकणार आहे. आणि ब्लाऊजला लावल्यानंतर तर ते खूपच छान दिसणार आहे. तर लवकरात लवकर हेही तुम्ही ऑर्डर करू शकता. मला माहिती की हे राहणार पण नाही दाखवल्या, पण ज्यांना कोणाला म्हणजे पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण मग स्टॉक गेल्यानंतर मग तुम्हाला एवढी छान संधी मिळणार नाही परत. आणि सर्वात लास्ट आपलं आई. आणि बघा, सर्व नावांनंतर आपल्याकडे आता आई नावसुद्धा आलेलं आहे. तर आई नाव फक्त बेबी शॉवरच्या कार्यक्रमालाच लावता येईल असं काही नाही आहे. ज्यांच्या मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, त्यासुद्धा लावू शकतात. म्हणजे नवीन वाटेल काहीतरी. आणि हे नाव पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. ज्यांचं बेबी शॉवर असेल त्यांच्यासाठी तर म्हणजे भारीच असणार आहे. कारण असं भरपूर जणांना वाटतं काही ना काही नवीन करावं प्रत्येकाने. तर हे बघा, हे नाव तुमच्यासाठीच आहे खास. तर याची प्राईस फक्त आणि फक्त 230 रुपये. तर हे नाव आणि हे नाव तुम्हाला एकाच प्राईजला पडणार आहे. तर बघा, तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर द्या. आई आणि करवली नाव तुम्हाला फक्त आणि फक्त 230 रुपयाला पडणार आहे. जर तुमचं कन्फ्युजन होणार असेल तर आपण जो व्हॉट्सअपला ग्रुप केलेला आहे त्यावर पण मी सर्वांच्या प्राईस टाकणार आहे. तर ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. आणि आपला ब्लाऊज मस्त सुंदर बनवा. आणि तुम्ही ज्या लग्नाला जाणार आहे तिथे काहीतरी युनिक बनण्याचा प्रयत्न करा. आणि हे बघा, हे अजून काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासाठी. तर हे जी डिझाईन आहे तर ही सुद्धा आपण ब्लाऊजला लावू शकतो. तर ज्या कोणी ताईंना नवीन ब्लाऊजला डिझाईन करायची सवय असेल तर त्यांना माहितीच असेल. तर हे पॅचेस असे वेगवेगळे सिंगल पीसमध्ये आपण जर घ्यायला गेलो तर मिळतात. आणि नाशिकला सुद्धा, म्हणजे आता स्वतः मी माझ्या ब्लाऊजला सुद्धा असं, मला तर आवड आहे, तुम्हाला माहिती आहे आम्ही काही ना काही असं करतच असतो. तर आम्ही सुद्धा असं सिंगल पॅच जर घ्यायला गेलो तर हे सिंगल पॅच आम्हाला 10 रुपयाला एक मिळतं. आम्ही होलसेलमध्ये घ्यायला गेलो तरीसुद्धा ते 10 रुपयाला एकच देतात. तर तुम्ही विचार करू शकता की ते पॅकेट तुम्हाला खूप स्वस्त पडणार आहे. आणि ह्या पॅकेटची प्राईस तुम्हाला फक्त आणि फक्त 130 रुपये पडणार आहे. आणि याच्यात पूर्ण पॅकेटमध्ये 20 पीस असणार आहे. तर तुम्ही असं विचार करा, जर 10 रुपयाला तुम्हाला एक पीस मिळाला तर असं 200 रुपये तुम्हाला लागणार आहे. तर आपल्याकडे तुम्हाला फक्त 130 रुपयाला पूर्ण पॅकेट मिळतं आहे. आणि याची डिझाईन जर तुम्ही ब्लाऊजला केली तर तीही खूप सुंदर दिसणार आहे. तर म्हणजे ज्या ब्लाऊज शिवतात किंवा काय, जर ज्या टेलर वगैरे काम करतात तर त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. कारण त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज शिवण्यासाठी येत असतात. आणि प्रत्येक लेडीजला काही ना काही नवीन हवं असतं. तर तुम्ही असे पॅचेस पण लावू शकतात त्यांच्या ब्लाऊजला. आणि अजून एक सांगायचं आहे, जर पूर्ण पॅकेट जर तुम्ही घेतलं तर ते पॅकेट फक्त आणि फक्त तुम्हाला 1150 रुपयाला पडणार आहे. कारण सांगते, कारण एक पॅकेट जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला कुरिअर चार्ज द्यावा लागणार आहे त्यातच तो इन्क्लूड असणार. 130 रुपयामध्ये तुमचा कुरिअर चार्ज पण इन्क्लूड असतो. आणि जरी पूर्ण पॅकेट घेतलं तरी पण तुम्हाला एकच कुरिअर चार्ज पडणार आहे. आणि जर वेगवेगळे घेतले तर प्रत्येकाला सेपरेट कुरिअर चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे जर ज्यांना पूर्ण पॅकेट घ्यायचं असेल तर त्यांना फक्त आणि फक्त 1150 रुपये द्यावे लागतील. आणि ज्यांना एक पॅकेट घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 130 रुपयाचं असणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही त्याची ऑर्डर करा, म्हणजे तुम्हाला एवढे छान छान पॅच तुमच्या ब्लाऊजला लावायला मिळतील. तर हे बघा, यातच आपण दुसरी एक डिझाईन आणलेली आहे. डिझाईन म्हणजे तुम्ही बघू शकता की कोयरीच्या आकाराची डिझाईन आहे. तर जसे आपल्या साडीवर पण अशा भरपूर प्रकारच्या डिझाईन असतात. तर बघताय तुम्ही. आणि ह्यासुद्धा डिझाईन आपण आपल्या ब्लाऊजला, स्लीव्जला किंवा वेगवेगळ्या, म्हणजे जिथे कुठे आपल्याला लावायच्या असतील, बॅक साईडनी पण लावू शकतो एक पॅच. तर हा एक पॅच तुम्हाला साधारण बाहेर 30 ते 40 रुपयाला मिळतो. पण आपण हे पूर्ण पॅकेट फक्त आणि फक्त 130 रुपयाला देणार आहे. आणि हे जे पूर्ण कलर्सचं जर तुम्हाला हवं असेल तर तेही तुम्हाला फक्त आणि फक्त 1150 रुपयाला मिळणार आहे. तर दोघंही बघू शकतात.
तर यामध्ये 20 पीस आहे आणि यामध्ये 6च आहे. तर तुम्ही म्हणाल दोघांचीही साईज म्हणजे दोघांचीही प्राईस सेम, कारण हे 20 पीस आहे पण याची साईज थोडी छोटी आहे आणि हे 6 पीस आहे पण याची साईजही थोडी मोठी आहे आणि याची डिझाईनही वेगळी आहे थोडी. तर तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आलेलं आहे, कारण आपल्या प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन कलर वेगवेगळा असतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक याच्यात व्हरायटी मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. लग्न सराईमध्ये हे लवकरात लवकर सेल होणार आहे. तर जर तुम्हाला हवं असेल तर पटकन ऑर्डर करा, म्हणजे तुमच्यापर्यंत याचा फायदा नक्कीच होणार आहे. कारण हे असं बाहेर घ्यायला गेले तुम्ही तर तुम्हालाही माहिती आहे की याची प्राईस खूप जास्त आहे, पण तुम्हाला हे खूप स्वस्तात मिळतं आहे, तर त्याचा फायदा तुम्ही करून घ्या. तर चला, आपला भरपूर साऱ्या वस्तू आहे तुम्ही इकडे बघताय. याचं पण मी तुम्हाला डिटेलमध्ये फोटोज वगैरे काढून आपल्या ग्रुपवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही त्याचंही बघू त्याचं स्क्रीनशॉट काढूनही मला टाकू शकता किंवा आत्ताही स्क्रीनशॉट काढून मला टाकू शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा. तर चला, आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.